थांबा, तुमची पण रास मकर आहे का? तर हा व्हिडिओ एकाग्रतेने ऐका. मकर राशीच्या जातकांनो, 26 ऑगस्टचा सूर्य मावळण्याआधी हा व्हिडिओ पूर्ण पहा. कारण बरोबर 101 वर्षानंतर साक्षात न्यायदेव शनिदेवाच्या कालचक्राचा असा भयंकर स्फोट होणार आहे, ज्याने तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. आज 26 ऑगस्टच्या दुपारी तुमच्या पाठीमागे रचलेला एक विषारी कट उघडीस येणार आहे, ज्याने तुमची जन्माची कमाई, मानसन्मान, हसता खेळता संसार उद्ध्वस्त करायचा डाव आखला आहे. ज्या माणसांनी तुम्हाला स्वतःचा आधार मानत होता, त्याच्यावर डोळे मिटून विश्वास ठेवला, तोच माणूस आज तुमच्या पाठीमागे महाभयंकर खेळ रचत आहे. तो पकडला जाणार कसा मंडळी? शनिदेवाच्या न्यायाने. आज त्या गद्दार शत्रूचा भुरका चव्हाट्यावर फाटणार आहे. जर आज हा व्हिडिओ दुर्लक्ष करून पुढे गेला तर उद्या उद्ध्वस्त झालेला संसाराच्या राखेशिवाय हातात काहीही उरणार नाही. नजर हटू देऊ नका मंडळी, तुमच्या आयुष्याचा शेवटचा बचाव आहे. नमस्कार मंडळी, मी काजल. स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त अशी कमेंट करायला अजिबात विसरू नका. चला तर मंडळी, एकही सेकंद न घालवता व्हिडिओला सुरू करू. मकर राशीच्या माझ्या जातकांनो, भावांनो आणि बहिणींनो, आता तुमचे संपूर्ण लक्ष या व्हिडिओच्या केंद्रित करा. कारण 26 ऑगस्टचा हा सूर्योदय केवळ एक नवीन दिवस येऊन आलेला नाही, तर साक्षात 101 वर्षानंतर जुळून आलेला ग्रहाचा असा एक भयंकर आणि दुर्मिळ फेरा आहे की ज्याने संपूर्ण ब्रह्मांडात हालचाल माजवली आहे. ज्योतिषशास्त्राच्या प्राचीन आणि कालचक्राच्या गणनेनुसार बरोबर 101 वर्षानंतर आकाशात असा महाअंगारक आणि शनिकेतूचा छायायोग निर्माण होत आहे. हा योग सामान्य माणसाच्या आयुष्यात सहजासहजी येत नाही, पण जेव्हा जेव्हा 101 वर्षाच्या या कालगडानंतर हा योग मकर राशीवर येतो, तेव्हा इतिहासाची पुनरावृत्ती होते आणि आयुष्य ढवळून निघणार मोठा स्फोट होतो. मकर राशीचे स्वामी स्वतः न्यायदेव शनिदेव आहेत. मकर राशीचे लोक मुळातच अत्यंत कष्टाळू, शांत, सहनशील आणि आपल्या कामाशी काम ठेवणारे असतात. तुम्ही आजवर हजारो दुःख सहन केली, लोकांचे टोमणे ऐकले आणि स्वतःच्या अश्रूंना मनातच दाबून ठेवलं. पण 26 ऑगस्टला आकाशात बनणाऱ्या या 101 वर्षाच्या योगामुळे स्वतः शनिदेवाची आणि राहू केतूची विकृत दृष्टी तुमच्या राशीवर, कर्म आणि भाग्य स्थानावर एकच वेळी पडणार आहे. देवी देवताची ही वक्रदृष्टी म्हणजे काय? शनिदेव जेव्हा वक्रदृष्टीने पाहतात, तेव्हा माणसाच्या आयुष्यातील सर्व गुपित लपलेले कट, कारस्थान आणि साचलेल्या कर्माचा हिशोब एकाच दिवशी चव्हाट्यावर येतो. 26 ऑगस्टला तुमच्या कर्मचक्रात हा हिशोब चुकता होणार आहे. मकर राशीच्या जातकांनो, 26 ऑगस्टच्या सकाळी तुम्ही झोपेतून उठल्यापासून तुम्हाला तुमच्या सोबतीच्या वातावरणात एक विचित्र आणि जड अस्तव्यस्त जाणवायला सुरू होईल. पहिले संकेत सकाळपासून तुम्हाला मनात विनाकारण अज्ञान, भीती, छातीत धडधड आणि अस्तव्यस्तता दाटून येईल. दुसरा संकेत घरातील तांब्याची किंवा काचेची वस्तू हातातून निसटून फुटणे किंवा वाहनाला अचानक लहान मोठा अडथळा येणे. तिसरा संकेत कामाच्या ठिकाणी किंवा कुटुंबात तुम्ही काहीही न बोलण्यास सुद्धा तुमच्या शब्दाचा चुकीचा अर्थ काढून तुमच्यावर आरोप केला जाणे. हे सर्व संकेत दर्शवत आहे 101 वर्षाचा हा ग्रहाचा भयंकर फेरा अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. पण हे तर फक्त वादळापूर्वी शांत वातावरण आहे. ग्रहाची ही भयंकर चाल तुमच्या आयुष्यात एक भयंकर वादळाची पायभरणी करत आहे. शनिदेवाची ही वक्रदृष्टी 26 ऑगस्टच्या दुपारी तुमच्या आयुष्यात अशी एक परिस्थिती निर्माण करणार आहे, जिथे तुमच्या पाठीमागे आजवर रचलेले सर्व विषारी कट क्षणात समोर येतील. ज्या माणसांना तुम्ही कायमच्या काळजात ठेवलं होतं, त्यांचाच खऱ्या रूपाचा चेहरा उघडा पडणार आहे. पण 26 ऑगस्टला उघडीस येणारे ते भयंकर सत्य नेमकं काय आहे आणि तुमच्याच नात्यातील कोणती व्यक्ती हे काळे गुपित पुराव्यासकट उघड करणार आहे, हे काळजाचा ठोका चुकवणारे सत्य जाणून घेण्यासाठी पहा पुढील भाग. मकर राशीच्या जातकांनो, भावांनो आणि बहिणींनो,
आता आपण अगदी श्वास रोखून ऐका, कारण या अध्यायाच्या अशा वळणावर आलो आहोत जिथे 101 वर्षानंतरचा या कालचक्राचा सर्वात मोठा स्फोट होणार आहे. 26 ऑगस्टच्या दुपारी 12 ते संध्याकाळी 5 या वेळेत तुमच्या आयुष्यात एक असा भयंकर प्रसंग घडणार आहे ज्याची कल्पना तुम्ही स्वप्नातही केली नसेल. आजवर ज्या सत्याला तुमच्या डोळ्यापासून लपवून ठेवलं, ज्या विश्वासघाताची सावली तुमच्या घरावर पडली, त्या भयंकर सत्याचा भुरका आज साक्षात न्यायदेव शनिदेवताच्या कृपेने फाडणार आहेत. त्या कोणत्याही लहान मोठ्या गैरसमज नसेल तर हा तुमच्या भविष्यात मान सन्मानाला आणि कष्टाच्या कमाईला हादर देणारा असा महास्फोट असेल, ज्यामुळे तुमची बुद्धी काही क्षणासाठी पूर्णपणे सुन्न होईल. मकर राशीचे लोक स्वभावाने अत्यंत प्रामाणिक आणि सरळ मनाचे असतात, कोणाचंही वाईट न चिंतणारे असतात. पण तुमच्या या शांत स्वभावाचा फायदा घेऊन तुमच्या पाठीमागे एक भयंकर षड्यंत्र जाळी विणली गेली आहे. पैशाचा आणि मालमत्तेचा दरोडा तुमच्या नकळत तुमचे बँक खात्यावर, कष्टाच्या कमाईवर किंवा घरातील मालमत्तेवर डोळा ठेवून मारलेला सल्ला आज समोर येईल. प्रतिष्ठेला धक्का लावण्याचे षड्यंत्र, समाजात किंवा कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिमा करण्यासाठी, तुम्हाला खोटं प्रकरणात अडकवण्यासाठी रचलेला डाव उघडीस येईल. नात्यामधील विषारी वास्तव, पती पत्नी किंवा कौटुंबिक नात्यामध्ये कायमचा दुरावा निर्माण करण्यासाठी तिसऱ्याच व्यक्तीने रचलेले कपटी कहाणी पुराव्यासकट उघडे होतील. जेव्हा हे सत्य तुमच्या समोर येईल तेव्हा तुम्हाला पैशाचे किंवा संपत्तीचे दुःख होणार नाही, तर सर्वात जास्त वेदना तुम्हाला गोष्टीच्या होतील. विश्वासघात दुसरं कोणी नसून तुमच्याच माणसाने केला आहे. ज्या व्यक्तीवर तुम्ही स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला, ज्याच्या संकटात तुम्ही रात्र अपरात्री धावून गेला, तीच व्यक्ती तुमच्या विनाशाची वाट पाहत होती. शनिदेवाच्या या 101 वर्षाच्या न्यायामुळे, योगामुळे 26 ऑगस्टला एक असा पुरावा, एक असा मेसेज किंवा एक अशी ऑडिओ रेकॉर्डिंग तुमच्या हाती लागेल ज्यानंतर त्या व्यक्तीला पळायला जागा उरणार नाही. मकर राशीच्या जातकांनो, सावधानतेचा रेड अलर्ट. मकर राशीच्या माझ्या मित्रांनो, 26 ऑगस्टला जेव्हा हे सत्य उघड होईल तेव्हा तुमच्या रक्ताच्या सळसकाट होईल. शनीच्या प्रभावामुळे तुम्हाला प्रचंड संताप येईल, पण इथे तुम्हाला स्वतःवर ताबा ठेवावा लागेल. रागाच्या भरात कोणतेही टोकाचं पाऊल उचलू नका किंवा ओरडाआरडा करू नका, कारण जर तुम्ही संयम गमावला तर समोरची व्यक्ती उलट तुमच्यावर आरोप करून पळवट शोधेल. पण हे भयंकर सत्य तुमच्या समोर उघड करणारी ती तिसरी व्यक्ती नक्की कोण आहे, तिने हे सत्य बाहेर आणण्यामागचं कारण काय आहे, त्या गद्दार व्यक्तीचा खरा चेहरा कसा चव्हाट्यावर येईल, हे जाणून घेण्यासाठी पहा पुढील भाग. मकर राशीच्या जातकांनो, माझ्या भावांनो आणि बहिणींनो, आता आपण या संपूर्ण अध्यायातील सर्वात थरकाप काळजाचा ठोका चुकवणाऱ्या वळणावर येऊन पोहोचलो आहोत. ठोका चुकवणाऱ्या 26 ऑगस्टला 101 वर्षानंतर शनिदेवाच्या कालचक्राचे जो महास्फोट घडवला आहे, त्यानंतर आता त्या गद्दार व्यक्तीचा भुरका चव्हाट्यावर फाटणार आहे. पण सर्वात आधी हे समजून घ्या, तुमच्या पाठीमागे रचलेला हा विषारी कट तुमच्या समोर उघड करणारी ती व्यक्ती नक्की कोण आहे. ती व्यक्ती दुसरी कोणी नसून तुमच्याच कुटुंबातील, तुमच्या मित्रपरिवारातील किंवा तुमच्या जवळच्या वर्तुळातील एक अत्यंत प्रामाणिक व्यक्ती आहे, जिच्या समोर या गद्दार व्यक्तीने काळे काटकार असताना तेव्हा तिची नियमितता जागी झाली. शनिदेवाच्या प्रेरणेने ती व्यक्ती स्वतःहून सर्व पुरावे गोळा करून 26 ऑगस्टला थेट तुमच्या हाती सोपवणार आहे. जर श्वास रोखून हे ऐका, त्या गद्दार शत्रूने तुमच्या पाठीमागे काळोगुपीत रचलं होतं. तुमच्याच पैशाच्या, कष्टाच्या कमाईचा वापर करून तुमच्याच विरोधात गुप्त जाळं विणलं जात होतं. दुसरा पर्दाफाश, तुमच्या जोडीदाराच्या, घराच्या किंवा वरिष्ठाच्या मनात तुमच्याबद्दल कालविषसाठी खोट्या बातम्या पसरवल्या होत्या. ज्या व्यक्तीने तुम्हाला स्वतःच्या अंधारात मानत होता, तीच व्यक्ती तुमच्या प्रगतीवर, तुमच्या सुखावर, मनावर जळत होती आणि तुमचे नुकसान व्हावे म्हणून गुप्त तोटके किंवा कपटी डाव रचत होती. मकर राशीचे लोक मुळातच स्वाभिमानी असतात. तुम्ही कोणतेही मध्ये राहत नाही. पण जेव्हा 26 ऑगस्टला हा पुरावा तुमच्या हाती येईल, मग तो मोबाईलमधील मेसेज किंवा बँक खात्याचा व्यवहार असो किंवा कॉल रेकॉर्डिंग असो, जेव्हा ज्या माणसाचा चेहरा समोर येईल ते पाहून तुमचे पाय थरथर कापतील. जर
तुमच्या डोळ्यातून संतापाने, वेदनेने अश्रू एकत्र वाहू लागले तर ज्या माणसांनी सर्व काही केले त्याचा असा डाव हा प्रश्न तुम्हाला आतून तोडत असेल. मकर राशीच्या जातकांनो, इथे शनिदेव तुमची परीक्षा घेत आहे. शनिदेवाचे नियम सत्य समोर आले की शत्रूचा पराभव निश्चित असतो. लक्षात ठेवा, 26 ऑगस्टला या गुप्त शत्रूचा पर्दाफाश होणे हे साक्षात शनिदेवाचा तुमच्यावर झालेला सर्वात मोठा आशीर्वाद आहे. जर आज हे सत्य बाहेर आले तर नंतर भविष्यात या माणसाने तुमचे संपूर्ण आयुष्य, घर आणि मान सन्मान पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकले असते. या सत्याच्या स्फोटामुळे तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा धोका कायमचा टळणार आहे. गद्दार माणसाची खरी जागा दाखवायची वेळ आता आली आहे. पण ग्रहाचे संकट, शनिदेवाची विक्रदृष्टी आणि बाहेरील वाईट शक्तीचा प्रभाव कायमचा नष्ट करण्यासाठी 26 ऑगस्टला कोणते 5 सिद्ध महाउपाय आणि शनिदेवाचे तोटके करायचे आहे हे जाणून घेण्यासाठी पहा पुढील भाग. मकर राशीच्या माझ्या प्रिय जातकांनो, भावांनो, बहिणींनो, आता अगदी हात जोडून आणि एकाग्रतेने ऐका. 26 ऑगस्टला 101 वर्षानंतर बनलेला महायोग आणि शनिदेवाची वक्रदृष्टी तुमच्या कुटुंबिक शांततेवर जो आघात करत आहे त्याला शांत करण्यासाठी सर्वात मोठी ताकद साक्षात न्यायदेव शनिदेवाच्या आणि पिंपळ वृक्षाच्या पूजेमध्ये आहे. मकर राशीचे स्वामी स्वतः शनिदेव असल्यामुळे जेव्हा शनिदेवाच्या चरणी लीन होतात तेव्हा कोणताही गुप्त शत्रू किंवा वाईट नजर तुमचे बालही बाका करू शकत नाही. 26 ऑगस्टला करायचा हा उपाय मंडळी. 26 ऑगस्ट संध्याकाळी सूर्यास्तानंतर एका मातीच्या पंतीत मोहरीचं तेल घ्या. त्यात 1 रुपयाचं नाणं टाका. ते तेल स्वतःची सावली पहा. हे तेल जवळच्या पिंपळाच्या झाडाखाली नेऊन दिवा लावा. दिव्यासमोर बसून ओम शनी चाराय हा मंत्राचा 108 वेळा जप करा. या उपायाने शनिदेवाची वक्रदृष्टी शांत होते आणि गुप्त शत्रूचे रचलेले सर्व विषारी डाव त्याच्यावर उलटतात. शास्त्रानुसार शनिदेव केवळ एकाच शक्तीला घाबरतात असं म्हणलं जातं, ते म्हणजे साक्षात संकटमोचन श्री हनुमानजी. 26 ऑगस्टला तुमच्या विरुद्ध रचलेला विश्वासघात निष्फळ करण्यासाठी हा उपाय अत्यंत अचूक मानला जातो. गुप्त शत्रू नाशक हनुमान. थोडे काळे तीळ, काळे उडीद. 26 ऑगस्टच्या संध्याकाळी हनुमान मंदिरात जा. मारुती रायाच्या चरणी काळे तीळ आणि उडीद अर्पण करा. मारुती रायासमोर बसून 3 वेळा स्पष्ट उच्चारात हनुमान चालीसा वाचा. मारुती रायाच्या डाव्या पायाचा थोडा सिंदूर आणा, स्वतःच्या कपाळावर लावा. मारुती रायाचे हे सिंदूर कवच तुमच्या पाठीमागे होणारा कोणताही भावनिक किंवा आर्थिक घालापासून तुमचे पूर्ण रक्षण करेल. 26 ऑगस्टला जे सत्याचा स्फोट होणार आहे त्या काळात स्वतःला कौटुंबिक मानसिक तणावापासून वाचवण्यासाठी हा सिद्ध तोडगा करा. 26 ऑगस्टच्या दिवशी काळा रेशमी धागा घ्या. तो धागा शनिदेवाच्या किंवा हनुमानजीच्या चरणी ठेवा आणि ओम प्रा प्री प्रो स शनिचाराय नमः हा मंत्राचा 21 वेळा जप करून धाग्याला 9 गाठी मारा. हा धागा तुमच्या उजव्या हाताच्या पायात किंवा मनगटावर परिधान करा. हा सिद्ध काळा धागा तुमच्यावर येणारी प्रत्येक नकारात्मक ऊर्जा शोषून घेऊन आणि शत्रूचे वार रिकामे करेल. मकर राशीच्या जातकांनो, सत्याचा स्फोट झाल्यानंतर घरात तो तणाव निर्माण होईल तो शांत करण्यासाठी आणि घरातील वास्तुदोष नष्ट करण्यासाठी हा अत्यंत सोपा उपाय नक्की करा. 26 ऑगस्टच्या संध्याकाळी एका धुपाच्या पात्रात पेटलेला कोळसा ठेवून त्यावर लोबन, भीमसेन, कापूर आणि 2 लवंगा टाका. याचा धूर घरातील सर्व खोल्यांमध्ये आणि मुख्य प्रवेशद्वारात दाखवा. 26 ऑगस्ट पासून पुढील 11 दिवस तुमच्या भविष्यातील योजना, बँक खात्यातील माहिती किंवा कौटुंबिक निर्णय कोणत्याही बाहेरील व्यक्तीशी शेअर करू नका. शनिकोपापासून कायमची मुक्ती देणारा काळ्या शनीचे सेवा दान उपाय करा. शेवटी लक्षात ठेवा, मकर राशीसाठी काळ्या वस्तूचे दान आणि मुख्य प्राण्यासाठी सेवा शनिदेवाला प्रसन्न करण्याचा सर्वात जलद मार्ग आहे. काळ्या कुत्र्याची सेवा 26 ऑगस्टच्या दिवशी भटक्या काळ्या कुत्र्याला मोहरीचे तेल लावलेली भाकरी किंवा पोळी खायला द्या. उपाय: राहू केतू शनीचा कोप एका क्षणात शांत करतो. काळे उडीद, काळे तीळ, काळे कपडे कोणत्याही गरजू किंवा अपंग व्यक्तीला दान करा. हे 5 सिद्ध महाउपाय केल्याने 26 ऑगस्टचे ग्रहाचे सर्व दोष भस्म होतील. तुमच्या पाठीमागे रचलेला डाव गुप्त शत्रूने स्वतःच्या जाळ्यात अडकेल आणि शनिदेवाच्या आशीर्वादाने तुमचे आयुष्य पुन्हा सुरक्षित होईल. मकर राशीच्या जातकांनो, शेवटी एक सुवर्ण नियम नेहमी मनात कोरून ठेवा. 101 वर्षानंतर जुळून आलेला हा ग्रहाचा कालचक्र योग कितीही
भयंकर असो किंवा तुमच्या विश्वासाची माणसाने पाठीमागे कितीही मोठा डाव रचला असो, साक्षात न्यायदेवता शनिदेवाच्या दरबारात विनाशाचा नाही तर न्यायाचा विजय निश्चित होतो. मकर राशीचे लोक जन्मात मुळी संकट भेदून शिखरावर पोहोचण्यासाठी झालेले असतात. 26 ऑगस्टला घडणार आहे सत्याचा स्फोट. तुम्हाला तोडकासाठी नाही तर तुमच्या आयुष्यात विषारी गद्दार लोकांचा कायमचा बाहेर फेकण्यासाठी झाला आहे. मन साफ ठेवा, स्थिरता, साथ सोडू नका. शनिदेव आणि मारुतीराया तुमचे रक्षण करायला खंबीरपणे उभे आहे. म्हणूनच 26 ऑगस्टच्या या मोठ्या घटनेनंतर खचून जाऊ नका, नुकसान करून घेऊ नका. रागावर पूर्ण ताबा ठेवा आणि स्वतः सांगितलेले 5 सिद्ध महाउपाय संध्याकाळी होण्याआधी नक्की करा. आज कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. पैशाचे कागदपत्राचे व्यवहार करू नका. जेव्हा त्या गद्दार शत्रूचा चेहरा पुराव्यासह उघडा पडेल तेव्हा भावनिक न होता कडक आणि कायदेशीर पाऊल उचला आणि स्वतःच्या संसारातील किंवा कामातील गुप्त प्लॅन बाहेरील माणसासमोर मांडणे आत्ताच थांबवा. हे सत्य सुरुवातीला तुमच्या काळजात नक्कीच ठेवा, पण तुमच्या येणाऱ्या भविष्यात कायमची सुरक्षा करेल. मकर राशीच्या जातकांनो, तुमच्या आयुष्यात असा एखादा विश्वासघात किंवा गुप्त शत्रूचा अनुभव तुम्हाला आला आहे का? तर कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला तुमच्या कुंडलीचे वैयक्तिक विश्लेषण करून द्यायचे असेल तर कमेंटमध्ये तुमची जन्मतारीख, शनिदेव आणि जय बजरंगबली नक्की लिहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ विशेष इशारा महत्त्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या मकर राशीच्या मित्रांना, नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि त्यांना मोठ्या संकटापासून सावध करा. अशाच अचूक गुपित कालावधीच्या ज्योतिष इशाऱ्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. शनिदेव आणि हनुमानजीची कृपा तुमच्यावर सदैव राहो. सर्वांना जय शनिदेव, जय संकटमोचन हनुमान. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मंडळी, मी काजल. स्वामी भक्ती शक्तीमध्ये असेच अचूक राशी व भविष्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी, न्यू महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करायचा आहे. चला तर मंडळी, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चला तर मंडळी, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा. चला तर सर्वांना बाय बाय.